देवळाली जुन्या वादातून युवकाची निर्गुण हत्या. नाशिक शहरात खुनाच्या घटनांचे सत्र कायम. नमस्कार, मी साक्षी विधाते आणि तुम्ही पाहतात नाशिक लोक. नाशिक शहरात खुनांच्या घटनांचे सत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नसतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली गावात एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विशाल माळवे, वय वर्ष 36, राहणार सुवर्ण सोसायटी, खुलेमळा, नाशिक याचा शुक्रवारी पहाटे खून करण्यात आला. विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड हे दोघे रात्री एकत्र पार्टी करत असताना त्या दोघांमध्ये जुन्या कारणावरून वाद निर्माण झाला. नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी अमोल गायकवाड यांनी धारदार शस्त्राने विशालवर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विशाल माळवे याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. ही संपूर्ण घटना आज सकाळी निदर्शनास आली. दरम्यान संशयित आरोपी अमोल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तपोवन परिसरात सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर कामगार नगर परिसरातील सोसायटीच्या टेरेसवर एका युवकाचा मृतदेह सापडला होता आणि आता देवळातील या हत्येच्या घटनेने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा नाशिक लोक.